व्हिजिट करतोय ती रात्री एवढा प्रवास करून थकून मग आपण सकाळी आलो, ती उदयगिरी साईट आहे. उदयगिरी साईटचं अत्यंत महत्वपूर्ण जे शिल्प आहे तुम्ही जे आता बघितलं तर ते म्हणजे अवलोकितेश्वर आहे. त्या अवलोकितेश्वरांना तुम्ही बघताय, पद्मपाणी अवलोकितेश्वर म्हणतो आपण यांना. तर याचे फीचर्स जर लक्षात घेतले तर ते एकदम डिटेलिंग एकदम क्लिअर आहे. इकडचा जो दगड आहे बेसाल्ट मधला एक वेगळा व्हेरिएशन आहे. म्हणजे आपण आपल्याकडे जेव्हा बघतो महाराष्ट्रामध्ये, तर महाराष्ट्रामध्ये जो बेसाल्ट दगड आहे, ज्या लेण्या कोरण्यासाठी जो दगड निवडला गेला किंवा तो सह्याद्रीची जी रांग आहे त्याच्यामध्ये त्या दगडाला बेसाल्ट असं म्हणतात. तो बेसाल्ट दगड मध्ये पण व्हेरिएशन्स आहेत खूप. त्याच्यातला हा थोडासा रेडिश बेसाल्ट मध्ये, ह्याचं टेक्निकली नॉलेज, टेक्निकली नेम याचा वेगळा असू शकतो, पण आता बेसिक नुसतं समजून घ्यायचं ते बेसाल्ट हा तुम्ही समजून घ्या. याचं वेगळं नाव आहे, ते जिओलॉजिस्ट ते सांगतात. ठीक आहे. पोस्चर त्यांचा एकदम व्यवस्थित आणि त्याच्या डोक्यामध्ये जटामुकुट धारण केलेला आहे आणि डोक्यामध्ये जटामुकुटच्या बरोबर मध्ये काय आहे तर सम्यक संबुद्ध आहेत. ओके, सम्यक संबुद्धांच्या बरोबर हार आहे. तर जनरली ही फसगत होते बऱ्याच लोकांची की त्याला ते लोक जानवं म्हणतात, पण जानवं असं नसतं. त्यावेळेला जानवं नव्हतं सुद्धा. ओके, जानवं हा कन्सेप्ट नंतरचा आहे, तो धार्मिक आयडेंटिटी म्हणून नंतरच्या काळामध्ये तो उद्भवलेला आहे. आता एका स्लॅबवर हा आहे. ही साईट कधी उघडकीस आली किंवा ही साईट कधी कळाली लोकांना, म्हणजे बराच काळ असा गेला होता की ह्या साईट्सवर कोणी येत नव्हते. ही आर्थॉलॉजिकल साईट म्हणतो आपण. इथे बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारा भिक्खू संघ इथे राहत होता. इथे जैन लेण्या पण आहेत. आपल्याकडे ज्या हजारो लेण्या, आपल्याला 1000च्या आसपास लेण्या आपल्याकडे आहेत. 900+ लेण्या आहेत. त्याच्यापैकीची उदयगिरी एक लेणी आहे. तर इथे जो दगड आहे तो असाच लालसर आहे, ती येत नाही. नंतर कोणीतरी स्कॉलर पुढे येतो, अभ्यास करतो आणि ते पुढे आणतो. असंच इथले चॅटर्जी नावाचे एक सर होते, त्यांनी 1850s मध्ये 1850 मध्ये ही 1850 मध्ये ही साईट समोर आणली. ही आहे उदयगिरी आहे. उदयगिरी, ललितगिरी, रतनगिरी ह्या ज्या साईट्स आहेत या त्यांनी समोर आणल्या. आता या साईट्स समोर आणल्या तेव्हा त्यांची अवस्था काय होती तर तुम्ही गुगलवर गेलात तर हे सगळं ओसाड पडलेलं होतं. इथे कोणीही येत नव्हतं. हे डेब्रिज मध्ये पडलेलं होतं, म्हणजे हा कोसळून खाली पडलेला होता. म्हणजे ह्याला आपण बोधिसत्व म्हणतो. बोधिसत्व एक कन्सेप्ट आहे बुद्धिझम मधली. ती बुद्धिझम मधल्या कन्सेप्ट मधून त्या गोष्टी घेतल्या गेलेल्या आहेत. तर तो त्याचा चेहरा कसा आहे, त्याचे फीचर्स कसे आहेत ते सगळं सांगितले जातं. पाठीमागं तुम्ही जर बघितलं त्याच्या डोक्याच्या पाठीमागे तर असं लंब हॉलो आहे. त्याला आपण तो जो हॉलो आहे ना पाठीच्या डोक्याच्या पाठीमागे असा, तर त्याला प्रभावलय म्हणतो आपण. ज्याचा आभा प्रसन्न झालेली असते ना, तर त्याला प्रभावलय देतो. प्रभावलय मांडण्याची कन्सेप्ट बुद्धिझम मधून फर्स्ट टाइम चालू झाली. आणि ती कोणाला दिली तर नो डाऊट सम्यक संबुद्धांचा जी पहिली शिल्प तयार झालं, जे गांधार शिल्पकला आहे त्याच्यातून ती तयार झाली. आणि गांधार शिल्पकलेमध्ये पहिल्यांदा सम्यक संबुद्धांना मांडण्यात आलं. ते कोणी मांडलं तर कनिष्क नावाचा राजा होऊन गेला, जो फर्स्ट मोस्ट प्रॉबेबली 1st सेंचुरी BC किंवा 1st सेंचुरी AD अशा या काळामध्ये त्याचं काम होतं. आणि तो कुशाण घराण्यातला राजा होता, मोठा राजा होऊन गेला. सम्राट अशोकांच्या नंतर सगळ्यात जास्त जर कुठल्या राजाने चांगलं राज्य केलं असेल तर सातवाहनांचं नाव घेतलं जातं आणि कुशाणांचं नाव घेतलं जातं. सातवाहनांचं राज्य आपल्यापर्यंत होतं. ओके, तर बोधिसत्व एक कन्सेप्ट आहे. बोधिसत्व त्यालाच म्हणतात बोधिसत्व, म्हणजे बुद्धिझम मध्ये शाखा आहेत. मग एक आहे स्थविरवादी, याला थेरवादी किंवा आपण हीनयान म्हणतो, त्याला जनरल नाव हीनयान, पण तो एका डॉमिनेटिंग अर्थाने त्यांना हीनयान असा शब्द वापरलाय, पण त्याचा अप्रोप्रिएट शब्द आहे स्थविरवादी, थेरवाद त्याला म्हणतो आपण. आणि थेरवादाच्या कंपॅरिझनला दुसरा जो आहे तर त्याचं काय नाव तर त्याचं महायान नाव आहे, ज्याला महासांगिक असं नाव आहे. म्हणजे जो प्रॉपर शब्द आहे तो महासांगिक आहे. तर हीनयान किंवा स्थविरवादामध्ये आणि महायानामध्ये पंथ नंतर परत फ्रॅक्शन्स आहेत. तर ते किती आहेत तर स्थविरवादामध्ये 11 पंथ आहेत आणि मग महायानामध्ये 7 पंथ आहेत. असे टोटल 18 पंथ आहेत. बाबासाहेबांच्या पर्यंत येता येता ही 18 पंथ होती अस्तित्वात. धर्म घ्यायचा किंवा बुद्ध धर्म भारतात अगदी शेवटचा त्याचा काळ चालू होता, लोप पावलेला होता. बुद्धिझम नावाला सुद्धा राहिलेला नव्हता. आणि त्यातल्या त्यात या ज्या मॉनेस्ट्रीज आहेत, म्हणजे आता तुम्ही ज्याच्यावर शतकामध्ये 6व्या शतकामध्येच तो मुंबईमध्ये पोहोचला, नंतर मुंबईच्या इतर भागांमध्ये पोहोचला. मग इथे कधी पोहोचला ओरिसामध्ये, तर तोसालीमध्ये हा बुद्ध धर्म कधी आला आणि बुद्धांच्या काळातच इथे बुद्ध धर्म आल्याचे पुरावे देखील
काही अभ्यासकांचं मत आहे जे अग्रगण्य शिष्य आहेत बुद्धांचे, त्यांचं नाव काय? तपस्सू आणि भल्लिक शिष्य. तपस्सू आणि भल्लिक काही अभ्यासकांचं मत आहे की ते ओडिसाचे होते आणि ते पहिल्यांदा सम्यक संबुद्धांना भेटले कधी, जेव्हा त्यांनी पंचवर्गीय भिक्खूला धम्म सांगितलेला पण नव्हता, तेव्हा हे दोघे भेटलेले होते आणि या दोघांना त्यांनी नख आणि केस दिलेले होते. असे बौद्ध साहित्याचे रेफरन्सेस आहेत. देयर इज अ डिबेट इन द हिस्ट्री बिकॉज काही लोकांचं मत आहे की तपस्सू आणि भल्लिक जे होते ते इथले नव्हते, ते म्यानमारचे होते. ओके, तर तिकडे एक पेगोडा आहे, तिकडे म्हटलं जातं की बुद्धांचे जे केस आणि नख होती ते तिथे स्थापित केलेले. काही अभ्यासकांचं मत आहे की इथे जो फेमस ललितगिरी जो आहे सगळ्यात जुनी मॉनेस्ट्री आहे, तर तिथे ते स्तूप जो आहे महास्तूप आहे, त्याच्यामध्ये कास्केट पण सापडलं, तो कास्केट पण आपण बघू, तिथे सापडलं असं काही अभ्यासकांचं मत आहे. पण काही अभ्यासकांचं मत आहे की ते इथे सापडलं आणि डिबेट आहे त्याच्यामध्ये. वी विल नॉट गो इन दॅट, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आपल्याला जो काही हिस्ट्री माहिती आली ती सांगेन मी तुम्हाला. तर बोधिसत्व ही कन्सेप्ट नंतरच्या काळामध्ये, बुद्धांच्या काळात नव्हतं. बोधिसत्व कोणाला म्हणतात? तर बोधिसत्व तीच व्यक्ती असते जो बुद्धत्वाच्या दिशेने मार्गक्रमण करतो आणि सर्व मानवीय कल्याणाचं हित बघतो, सगळ्यांना दुःखातून मुक्त करतो, अशा माणसाला आपण बोधिसत्व या कन्सेप्ट मध्ये मोडतो. आता बोधिसत्व ऍक्च्युअल मध्ये होऊन गेले का, ऐतिहासिक व्यक्ती आहेत का? तर असं नाही. त्याच्यासाठी त्यांनी काही हे सांगितलेले निकष असतात की बोधिसत्व काय करतो. तर बोधिसत्व आजच्या काळामध्ये आपण कोणाला म्हणतो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कारण की त्यांनी प्रत्येक सेक्शनसाठी, प्रत्येक म्हणजे स्त्रियांसाठी सुद्धा केलेलं काम आहे त्यांनी, पुरुषांसाठी, शेतकऱ्यांसाठी, सगळ्यांसाठी, कामगार वर्गासाठी, सगळ्यांसाठी काम केलेलं आहे. म्हणून आपण त्यांना बोधिसत्व या कन्सेप्ट मध्ये मोडतो. मग हे बोधिसत्व तेच असतात की भूतलावर जेवढे पण आहे हे थोडे फिक्शन, म्हणजे आपण मिथिकल आहेत, हिस्टॉरिकल नाही, हे थोडे मिथिकल आहेत. हे सगळ्यांचं कल्याण करतात, सगळ्यांकडे बघतात आणि सगळ्यांना जे हवं नको ते देतात, असं ते कन्सेप्ट आहे याच्यामध्ये. इन द सिम्पल वे, जो माणूस बुद्धत्वाच्या दिशेने मार्गक्रमण करतोय, बुद्धत्व प्राप्त केलेलं नाही, बुद्धत्व प्राप्त करणार